चा जो लढा आपण उचललेला आहे, त्यांच्या न्याय हक्कासाठी जो आपण विडा उचललेला आहे, तर त्याला जो न्याय मिळालेला आहे, हक्क मिळालेला आहे आणि आज बाबासाहेबांची जयंती आपण त्यांच्या समवेत साजरी करताय, तर मला वाटतं महाराष्ट्रातला हा पहिला उपक्रम असेल. याबद्दल आपण काय सांगाल? खरं तर आज सर्व भीमसैनिकांना, सर्व भारतीयांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मी मनापासून शुभेच्छा देतो. सर्वांना माझा जय भीम. खरं तर आज आम्ही सर्व पारलिंगी समाज या ठिकाणी उभा आहोत आणि ही सारी किमिया ही हे जे काही सारं श्रेय आहे, श्रेय हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला आणि संविधानामुळं आज यांच्यासोबत मी इथं उभा आहे आणि आज हे इथं उभा आहे. खरं तर संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्राबद्दल, त्यांच्या कामाबद्दल आणि संविधानाबद्दल बोलत राहिलो तर आपण साधारणतः तासनतास बोलत राहिलो तरी तो विषय संपणारा नाही. मात्र मी एकच गोष्ट सांगेन की या ठिकाणी ज्या संविधानाचा आपण सातत्याने जय जयकार करत आलो आहोत, तर त्याच संविधानाच्या आधारे मी आज या सर्व पारलिंगींना न्याय देऊ शकलो आणि मी याच्यात कोणतंही श्रेय घेतलेलं नाही. मी फक्त संविधानाची चौकट, त्या चौकटीत राहिलो. संविधानातील कलम, न्याय, हक्क, मूलभूत हक्क आणि अधिकार या संदर्भामध्ये मी प्रशासन स्तरावर फक्त त्यांना त्या संदर्भातल्या मागण्या करत राहिलो आणि त्या मागण्यांना दाद मिळत राहिली आणि म्हणून आज आमचे सगळे पारलिंगी याच्यातले संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी ठरले. यातले बरेच पारलिंगी आमचे मतदार झाले. मतदान ओळखपत्र या सर्वांना मिळालं. आमच्या या सर्व पारलिंगींना रेशन कार्ड मिळाले. त्या सर्व पारलिंगींना मुक्तपणे कुठेही फिरण्याचा अधिकार जो मिळाला आहे त्याचं सारं श्रेय हे संविधानाला आहे आणि म्हणून आजच्या जयंतीच्या निमित्ताने मी दोन गोष्टी सांगेन. एक तर मी रमीला झोंबाडे मॅडमचं कौतुक करेल, पुणे मॅडमचं कौतुक करेल, चोबे मॅडमचं कौतुक करेल की त्यांनी मला हे संविधान दिलं आणि असं सांगितलं की तुम्हाला ती संविधानातली उद्देशिका द्यायची आहे आणि ती उद्देशिका देत असताना मी त्यांना असं सांगितलं की उद्देशिका मला द्या, मात्र त्या उद्देशिकेचं वाचन जे आहे ते वाचन आमच्या पारलिंगींच्याच मुखातून होऊ द्या, कारण जो अधिकार त्यांना या संविधानाने दिला त्यांच्याच मुखातून ते झालं पाहिजे आणि म्हणून या पद्धतीचा उपक्रम राबवला. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आणि आव्हान मी संबंध भारतीयांना करेल की आपण मी जे बोलतो आहे, तुम्ही ज्या पद्धतीने या ठिकाणी वावरत आहात, या भारतातला प्रत्येक नागरिक ज्या मुक्तपणे, ज्या मुक्त वातावरणामध्ये स्वातंत्र्य घेऊन जगतो आहे, तर याचं श्रेय संविधानाला आहे आणि म्हणून मी सर्वांना अशी विनंती करेन की तुमच्या घरामध्ये ज्या पद्धतीने तुमच्या लग्नाचा अल्बम असतो त्याच पद्धतीने तुमच्या प्रत्येकाच्या घरात संविधानाची एक प्रत असलीच पाहिजे आणि संविधानाची ही प्रत तुमच्या प्रत्येकाच्या घरात जोवर असणार नाही तोवर तुमचा आत्मविश्वास वाढणार नाही आणि म्हणून मी असं सर्वांना सांगेल की काहीही झालं तरी चालेल, मात्र तुमच्या घरामध्ये आजपासून एक शपथ घ्या की एक संविधानाची प्रत आपल्या घरामध्ये असेल. ज्या पद्धतीने आपण भगवंतापुढे हात जोडून उभा राहू त्याच पद्धतीने आपण संविधानाच्या पुढे सुद्धा नतमस्तक होऊ आणि अशा पद्धतीचं उपक्रम आपण हाती घेऊ आणि किमान हीच शपथ आपण आजच्या या जयंतीच्या दिवशी घेऊ. मी तुम्हा सर्वांचं अभिनंदन आणि कौतुक करेन, सर्व माध्यमांचं, की तुम्ही प्रत्येक वेळी या पारलिंगींच्या उपक्रमांचं कौतुक केलं आणि आजही हे कौतुक करण्यासाठी तुम्ही इथं आलात. आजपर्यंत असं कधी झालं नाही की एकत्रितपणे या ठिकाणी सर्व तृतीयपदी एकत्र आले आणि बाबासाहेबांना अभिवादन केलं. मात्र मी यांना असं सांगितलं की बाबासाहेबांच्या संविधानामुळं तुम्ही माझ्यासोबत आहात आणि मी तुमच्यासोबत आहे. बाबासाहेबांच्या संविधानामुळं तुमच्या हातात रेशन कार्ड आहे. बाबासाहेबांच्या संविधानामुळं तुम्हाला संजय गांधीचा लाभ मिळाला आहे. बाबासाहेबांच्या संविधानामुळं तुम्ही मतदान करताय आणि बाबासाहेबांच्याच संविधानामुळं येत्या महिनाभरामध्ये आमच्या तृतीयपंथी घरकुलाचे सुद्धा लाभार्थी होतील आणि सहाय श्रेय हे संविधानाला आहे आणि म्हणून मी खरं जयंतीच्या निमित्ताने मी सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि आज जे आमचे पारलिंगी या ठिकाणी निर्भयपणे उभा आहे, लक्षात घ्या की आजपर्यंत असं झालं नाही, त्यांना भीती असायची. मात्र ज्या वेळेला ह्या मी संविधानाबद्दल सांगत राहिलो, किरण आहे, लता आहे, इथं बरीच सगळे पारलिंगी आहेत, हे प्रत्येकजण संविधानातल्या कलमांवर बोलतायत आणि याचं सुद्धा श्रेय बाबासाहेबांना जातं, कारण बाबासाहेबांनी संविधान हातात दिलं. आणि मी तुम्हाला सांगतो की आमच्या हातामध्ये संविधान आलं ना, संविधान हे ज्या पद्धतीने आपण गोष्टीतले जीन बघितला, त्यात अल्लादीनचा चिराग बघितला, त्या अल्लादीनच्या चिरागापेक्षा सुद्धा महत्त्व आमच्या हातात असलेलं आजच्या संविधानाचं आहे आणि म्हणून हा संविधान जे आहे हे चिरागाच्या पलीकडचं आहे, ह्या जादूच्या दिव्याच्या पलीकडचं आहे, कारण हे मानवता शिकवणार आहे. हे संविधान मानवतेचा संदेश देणार आहे, समतेचा संदेश देणार आहे आणि म्हणून मी सर्व आमच्या तालुक्यातल्या पारलिंगी तृतीयपंथीयांच्या वतीनं मी पुण्याकदा तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांच्या वतीनं भीम जयंतीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
विजय